वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। महसूल विभाग, अप्पर तहसीलदार कार्यालय व पिंपळनेर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई। अवैध एलपीजी गॅस रिफिलिंग प्रकरणात तब्बल 83 लाखांचा मुद्देमाल जप्त। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मैदानी येथे असलेल्या बालाजी हॉटेल, राजस्थानी दालबाटी धाबा परिसरात सुरू असलेल्या अवैध एलपीजी गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यावर महसूल विभाग, अप्पर तहसीलदार कार्यालय पिंपळनेर आणि पिंपळनेर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत तब्बल 83,35,744 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। महसूल विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 7 जुलै रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास अप्पर तहसीलदार अधिकारी पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। या पथकात पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, महसूल सहाय्यक भरत देसले, जयवंत पाटील, गणेश माळी, सुभाष गिरी यांचा समावेश होता। कारवाई दरम्यान भारत पेट्रोलियमचा अशोक लेलँड गॅस टँकर क्रमांक KA01AE 6365 संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय। टँकरला रबरी पाईप जोडून त्यात 6 नोझल बसविण्यात आले। या नोझलच्या सहाय्याने 19 किलो क्षमतेच्या एलपीजी सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरला जात असल्याचे तपासात उघड झाले। या कारवाईत 105 एलपीजी गॅस सिलेंडर, गॅस टँकर तसेच MH18 BC 8667 GJ 19Y 8316 आणि GJ 06 AU 3662 क्रमांकाची वाहने जप्त करण्यात आली आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 83,35,744 असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तो पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय। कारवाईची माहिती मिळताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। या मोहिमेत PSI संदीप संसारे, ग्रेड PSI राजेंद्र मोरे, ASI अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ आणि पोलीस कॉन्स्टेबल दावल सैंदाणे यांनी सक्रिय सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित आरोपी विरुद्ध कायद्यानुसार पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। बोला साहेब। दिनांक 7 जुलै 2026 रोजी मैदाने गावानजीक अवैधरित्या LPG टँकरमधून गॅस सिलेंडर भरले जाण्याचे, साठवणूक व वाहतूक केली जाण्याच्या आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही अप्पर तहसील कार्यालय पिंपळचे पथक, महसूल पथक आम्ही त्या ठिकाणी तात्काळ माहिती मिळाल्यानंतर रवाना झालो। त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी LPG गॅस सिलेंडरचा भरलेला टँकर तसेच त्या ठिकाणी 3 बोलेरो पिकअप वाहन आम्हाला त्या ठिकाणी आढळून आले आणि त्या ठिकाणी आम्हाला एकूण 105 सिलेंडर त्या ठिकाणी भेटलेले आहेत। तर आम्ही यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 तसेच LPG ऑर्डर 2000 या अंतर्गत पुढील कारवाई प्रस्तावित केलेली आहे। याबद्दल आम्ही फिर्यादही दाखल केलेली आहे। पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे।